आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 9 तारखेला 9/12/2024 ला संतोष अण्णा हे 4 चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते। ते एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत। पेट्रोल पंपावर थांबले, तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, ते त्यांना दिसले। ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल। आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी याने एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलर मध्ये केलेली आहे। बीडमध्ये केली आहे। त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे। ते सोलर आणि पवन चक्कीचं काम करतात। त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघतायत, लोकांना रोजगार मिळतो आहे। आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या, आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे, साधारणपणे 6/12/2024 रोजी 12-12:30च्या दरम्यान हे जे मसाजोग इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत, हे आरोपी त्या ठिकाणी गेले। पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिवीगाळ आणि मारहाण केली। त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले, त्यांना देखील त्यांनी मारहाण केली। आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत, आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात। म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते। त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे घुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला, अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 9 तारखेला 9/12/2024 ला संतोष अण्णा हे 4 चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते। ते एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत। पेट्रोल पंपावर थांबले, तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, ते त्यांना दिसले। त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत। ते ड्रायव्हिंग सीटवर बसले, हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले। ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या। यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली, मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं। इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची काच फोडली। त्यांना असं वाटलं की संतोष अण्णा या बाजूलाच बसले आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलाय। पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले, त्या ठिकाणी ती काच फोडली, त्यांना बाहेर काढलं
आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते. अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसतायत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले. आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा 20 मिनिटात सोडतोय, 15 मिनिटात सोडतोय. अशा प्रकारे चाटेंच्या हा जो माणिक जयराम माणिक चाटे